आता पाहूया टॉप 9 राजकीय बातम्या। भाजपचे ज्येष्ठ नेते मधुकर पिचड यांचं निधन। वयाच्या 84व्या वर्षी मधुकर पिचड यांनी घेतला अखेरचा श्वास। पिचड यांच्या निधनाने कर्मसिद्धांतांचा उपासक आपण गमावला। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून मधुकरराव पिचड यांना श्रद्धांजली अर्पण। भूमिपुत्रांचा कैवारी हरपला। मधुकरराव पिचड यांच्या जाण्याने महाराष्ट्राचं कधी न भरून येणारं नुकसान। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून ट्विट, तर महाराष्ट्राच्या राजकीय सामाजिक क्षेत्रातील मार्गदर्शक नेतृत्व हरपलं। उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून मधुकरराव पिचड यांना श्रद्धांजली। चांगल्या सहकार्याला मुकलो, मधुकर पिचड यांच्या कुटुंबियांना परमेश्वर शक्ती देव। शरद पवारांकडून मधुकर पिचड यांना श्रद्धांजली। पुण्याच्या पालकमंत्रीपदावरून रस्सीखेच। पालकमंत्रीपदासाठी अजित पवार गटासह भाजपचाही दावा। पालकमंत्रीपद आम्हाला हवं, प्रदीप गारटकरांची मागणी। तर वरिष्ठ सांगतील ते करणार, चंद्रकांत पाटलांचं वक्तव्य। गृहमंत्रीपदाऐवजी एकनाथ शिंदेंना 3 मंत्रिपदाचे पर्याय। महसूल, नगरविकास आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचा पर्याय असल्याची सूत्रांची माहिती। भाजपकडून शिंदेंना पर्याय। राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या पराभूत उमेदवारांनी घेतली अजितदादांची भेट। मित्रपक्षांनी काम केलं नसल्याचा आरोप। सुनील टिंगरे, अतुल बेनके, राजेश पाटील, यशवंत माने, देवेंद्र भुयारांची दादांसोबत बैठक। तर मी तुमच्या पाठीशी, अजित पवारांचा पराभूत उमेदवारांचा शब्द। नव्या सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार 11 किंवा 12 तारखेला होण्याची शक्यता। भाजपचे 11 ते 12, शिवसेनेचे 8 ते 9 तर राष्ट्रवादीचे 8 ते 9 मंत्री शपथ घेण्याची शक्यता, सूत्रांची माहिती। मंत्रिमंडळ विस्ताराबाबत उद्या राज्यातील महायुतीच्या नेत्यांची बैठक। राष्ट्रवादीचे 7 कॅबिनेट, 3 राज्यमंत्रीपदाचे चेहरे निश्चित, सूत्रांची माहिती। राज्य मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा पूर्ण। नागपूर अधिवेशनाआधी मंत्रिमंडळ विस्तार होणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची माहिती।